एखादी पोझिशन एखाद्या ऑब्जेक्टची आपण कशी शोधून काढू त्यासाठी आपण XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम वापरू. हे राईट हँडेड XYZ कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हे प्लेनमध्ये XY कोऑर्डिनेट्स आहे. हा प्लेन आहे खाली बॉटम आणि हे Z ॲक्सिस. आता या स्पेसमध्ये एखादा ऑब्जेक्ट कुठं आहे हे नेमकं जर पाहायचं असेल, समजा तो आता या ठिकाणी आहे, या पॉईंटला, तर तो ओरिजिनपासून किती अंतरावर आहे, समजा आपण 1 घेऊया, 1 युनिट X दिशेने, तो इथे कुठेतरी आहे. तो पॉईंट आता या ठिकाणी Y दिशेने 2 आहे आणि Z दिशेने 3 आहे. तर याचं लोकेशन झालं आता त्यात 1 2 3 स्पेसमध्ये. तर ही झाली कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. दुसरी सिस्टीम आहे ती आहे सिलेंड्रिकल. याच्यामध्ये स्पेसमधला पार्टिकल हा Z ॲक्सिसपासून किती दूर आहे तो आता इथे आहे समजा, ती रेडियस आपल्याला काढता येईल. या रेडियसने किती अँगल केलं X ॲक्सिससोबत तो आपण फाय घेऊ, आणि हा किती उंच आहे या प्लेन सरफेसपासून XY प्लेनपासून तो Z आहे. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले, समजा X आहे 1, तर या ठिकाणी रो राहील. रो म्हणजे रेडियस, फाय या रेडियसनं किती अँगल मेक केला X ॲक्सिससोबत, आणि या सरफेसपासून तो पॉईंट किती उंच आहे, रो फाय. तिसरी सिस्टीम आहे स्पेरिकल. एखादा पॉईंट स्पिअरवरही राहू शकतो, तर तुम्हाला स्पेसमधला पॉईंट R या रेडियसने देता येईल. याचा या प्लेनवर आपण परपेंडिक्युलर टाकूया. तर हे जे प्रोजेक्शन आहे X ॲक्सिससोबत किती अँगल केला तो फाय, Z ॲक्सिससोबत या रेडियसने किती अँगल केला तो थीटा. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले. हा स्पियर झाला तयार. R फाय थीटा. ही झाली सिलेंड्रिकल सिस्टीम आणि ही झाली स्पेरिकल सिस्टीम.